नमस्कार मंडळी. रक्षाबंधनापूर्वी शनिदेव चाल बदलणार आणि या 5 राशींचे नशीब चमकवणार. मिळणार धनसंपत्ती आणि बक्कळ पैसा. शनिदेव 18 ऑगस्ट रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनिदेव नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींना त्याचे शुभ फळ तर काही राशींना त्याची अशुभ फळ मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशींना शुभ फळ मिळणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी ग्रह म्हटले जाते. शनीचा अशुभ प्रभावापासून प्रत्येक जण घाबरतो. शनीच्या अशुभ परिणामामुळे काही लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना देखील करावा लागतो. तसेच शुभ परिणामामुळे आयुष्यात सुख समृद्धी देखील येते. आज आपण जाणून घेणार आहोत की शनी नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या 5 राशींच्या लोकांचे नशीब हे चमकणार आहे. त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनिदेव महाराज. चला तर मग सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास. या राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षा आणि इतर कामाचे चांगले परिणाम दिसून येतील. घर कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण दिसून येईल. त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभेल. तसेच या लोकांच्या कमाईचा स्रोत वाढेल. मेष राशीच्या लोकांचा मान सन्मान देखील या काळामध्ये वाढणार आहे. या काळात निराश मानसिकता नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. या लोकांना व्यवसायात नवीन दिशेवर ध्यान केंद्रित करावे लागेल. हा काळ व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. जुन्या मित्रांबरोबर भेट होऊ शकते. तसेच जुन्या आठवणींना उजाळा देखील मिळू शकतो. मेष राशीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूपच खास असणार आहे. कारण या राशीच्या 5व्या घरात बुध, शुक्र आणि सूर्य उपस्थित आहे. शनी आणि चंद्र 11व्या भावात स्थिर आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना संततीचा आनंद मिळेल. तसेच प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. करिअर क्षेत्रातही तुम्हाला खूप जास्त यश मिळेल. शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात फक्त सुखच येणार आहे. भावा बहिणींमध्ये प्रेम वाढेल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. समाजात मान सन्मान वाढू शकतो. त्याचबरोबर आरोग्य देखील तुमचे या काळात चांगले राहील. हा काळ तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ घडून आणणारा असेल. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. त्याचबरोबर निर्यात आणि आयातीशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकते. खर्चावर मात्र नियंत्रण तेवढे ठेवावे लागेल. घरातील वातावरण आनंदी राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास. या राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होताना दिसेल. धनप्राप्तीचा योग जुळून येत आहे. कला व संगीतमध्ये रुची वाढेल. नोकरीच्या ठिकाणी बदल दिसून येतील. तसेच नोकरीची जागा देखील बदलू शकते. कुटुंब जीवनात सुख समृद्धी वाढेल. संपत्तीमुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीरच सिद्ध होईल. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. ग्रहांचा चांगला पाठिंबा या काळात तुम्हाला मिळणार आहे. मेहनतीला मात्र मागे हटू नका
आखलेल्या योजनांवर भर द्या. हा काळ वृषभ राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व उठून दिसेल, तसेच तुमच्या सर्व इच्छा या काळात पूर्ण होतील. त्यामुळे या राशीचे लोक उत्तम जीवन जगतील. आता वळूयात सिंह राशीकडे. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास या काळामध्ये वाढलेला दिसेल. धार्मिक कार्य घडून येईल. उच्च शिक्षण किंवा इतर कामासाठी विदेश यात्रेचा योग देखील जुळून येऊ शकतो. मनात शांतता आणि प्रसन्नता जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. अडकलेला पैसा या काळामध्ये परत मिळू शकतो. या लोकांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. व्यावसायिकांना हा काळ चांगला राहणार आहे. या लोकांचा मान सन्मान सुद्धा या काळात वाढलेला दिसेल. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच शुभवार्ता देखील मिळू शकते. सूर्य आणि शुक्र हे ग्रह तुमच्या राशीमध्ये स्थित आहेत. तसेच शनिदेव त्यांच्या समोर पश्चिम दिशेला मजबूत बसलेले आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना या काळामध्ये पूर्ण होताना दिसेल. या काळात तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल. जोडीदाराची पूर्ण साथ या काळात तुम्हाला मिळेल. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष मात्र करू नका. कामातील समस्या सहजरित्या सोडवल्या जातील. अतिकामामुळे थकवा जाणवू शकतो. करिअरमध्ये हवे तसे यश संपादित कराल. आर्थिक स्थैर्य लाभेल. पुढील काही काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. या काळामध्ये गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतरची पुढची नशीबवान रास आहे ती म्हणजे कन्या रास. या राशीच्या लोकांचे मन शांत राहील. शैक्षणिक कार्यात यांना फायदा दिसून येईल. इतर कार्यासाठी प्रवास देखील करावा लागू शकतो. नोकरीमध्ये वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. प्रगतीचे मार्ग दिसून येतील. कमाईचे स्रोत वाढलेले दिसतील. त्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण राहील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. आध्यात्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मानसिक तणाव दूर होईल. तसेच तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. त्याचबरोबर करिअरमध्ये मनासारखे यश प्राप्ती देखील होईल. प्रेमसंबंध चांगले राहतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ लाभेल. त्यानंतर आता वळूयात शेवटच्या राशीकडे, ती म्हणजे धनुरास. या राशीच्या लोकांना सुख समृद्धी लाभेल. आईवडिलांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग देखील आहेत. घरात धार्मिक कार्य घडून येऊ शकते. त्याचबरोबर या राशीमध्ये 9व्या घरात राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला नफा कमावण्यासाठी अनेक ऑफर्स देखील मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आरोग्य तुमचे या काळात चांगले राहील. या काळात शनिदेव बलवान असू शकतो. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. त्याचबरोबर या काळात तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर कुठेही तुमचे अडकलेले पैसे या काळामध्ये परत मिळू शकतात.